श्री स्वामी समर्थ. आज ना लाईटच नव्हती, तर सकाळी थोडीशी घरातली कामे आवरून घेतली आणि भांडे वगैरे देवाचे स्वच्छ करून घेतले आणि डब्बे पण थोडेसे स्वच्छ करून घेतले. खूप घाण झाले होते आणि लई दिवस झाले मला साफसफाई करायची होती. पण आज लाईट नसल्यामुळे काहीच काम करता येईना. म्हणून भांडे काढले आणि आमच्याकडे काहीच वाया जात नाही. टरबूज, खरबूज असं काही खाल्लेलं सगळं मी असं गाईला टाकून देत असते. गाईचं पण पोट भरतं आणि आपलं पण पोट भरतं. नंतर सगळे काही कामे आवरून घेतली आणि लाईट नसल्यामुळे काजबटन करत बसले. कारण की मशीन लाईटवरची मोटर आहे. तर त्यामुळे काही शिवणं पण जमत नव्हतं. तर आज हे कालच ब्लाऊज शिवलेले होते. तर त्याला काजबटन केले. नंतर या पद्धतीने मी शिवलेत ब्लाऊज. मोटरची सवय लागली तर पायानं काही शिवू वाटत नाही, म्हणून त्यासाठी असंच काजबटन करत बसणं आणि ब्लाऊज कट करणं. आणि आज माझे कपडे पण राहिले होते, तर संध्याकाळ झाली की पाणी नव्हतं. लाईट आल्यावरती पाणी भरून घेतलं आणि कपडे धुतले. आणि खरबूजचा ज्यूस मला ना दुपारीच करायचा होता. कारण की हे खरबूज ना खूप पानसट निघलं होतं, तर कोणीच खाल्लं नाही. त्याचा ज्यूस बनवायची तर लाईट नव्हती. तर आता बनवते. आमच्या इकडे ना सारखी लाईट जाते, तर काही कामं अशी अडकूनच पडतात. तर हे ज्यूस मला रात्रीच करावं लागला, दुपारी करायचा होता तर. तर मी ज्यूसमध्ये काहीच टाकलं नाही. खरबूज चिरलं आणि त्यात 1 वाटी साखर घातली आणि ज्यूस तयार. तर सगळ्यांनाच खूप आवडला. काही नाही टाकून खूप छान झाला होता. नाहीतर खरबूज कोणीच खाल्लं नसतं, पण ज्यूस सगळ्यांनी आवडीने पिला. ज्यूसमध्ये दूध टाकलेलं आम्हाला काही आवडत नाही, म्हणून मी काही टाकलं नाही. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.